आपण संत संगती संगीतामध्ये संतांनी परमेश्वराबद्दल, परमेश्वराच्या आपल्या नात्याबद्दल विविध मार्गाने केलेली परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराने आपल्यावर कृपा करावी म्हणून केलेली याचना पाहिली. पण आता जसं आपण पाहिलं, मनुष्य इंगळी अति दारुण मजन अंगा मारिला तिने, तसं खरं म्हणजे सगळा वारकरी संप्रदाय मोठ्या आदरानं ज्यांचं नाव घेतो त्यांनाही मानवी भावभावना काही चुकल्या नाही. आणि ज्यांच्या नावामध्येच ज्ञान आणि ईश्वर या दोन्हीचाही समावेश आणि संगम आहे असे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा मानवी रूपामध्ये अवतार घेतल्यामुळे त्यांचं खरं कार्य काय आहे, ज्ञानेश्वरांनी काय केलं पाहिजे यासाठी सर्व लोकांना समावेश करणारा असा एक उपदेश त्यांच्या बहिणीलाच करावा लागला, मुक्ताबाईंना. कारण ज्ञानेश्वर हा एवढा ज्ञान आणि ईश्वराचा संगम असलेला साक्षात्कारी सुद्धा आपल्याला सगळं कळावं म्हणून साधे मांडे खाण्याच्यासाठी रुसून ताटी बंद करून बसला. आणि ज्ञानेश्वराच्या निमित्तानं मुक्ताबाईंना आपल्यासारख्या सगळ्या रुसलेल्या, हट्ट करणाऱ्या आणि लपून बसलेल्या लोकांना मार्गावर आणण्यासाठी ज्ञानेश्वराच्या नावानं ताटी उघडा ज्ञानेश्वरा या कवनानं आपल्या डोळ्यामध्ये खरं म्हणजे अंजन घालावंसं वाटतं. म्हणून ज्ञान आणि कर्तव्य यांचा संगम असणारं मुक्ताबाईंचं ज्ञानेश्वराला उद्देशून पण आपल्याला समज देणारं असं संगीत निवडलेलं आहे. मुक्ताबाईंची रचना ताटी उघडा ज्ञानेश्वर.
आतापर्यंत चालल्या असलेल्या या सगळ्या कार्यक्रमाला आता खऱ्या अर्थानं शेवटचं वेगळं वळण देणारं एक पद निवडण्यात आलेलं आहे आणि ते आहे संत कबीरांचं. कबीर हा मोठा विलक्षण संत आहे की जो कोणाचीच भीडभाड ठेवत नाही. आपल्याला आपण जे जे काय करतो आहे ते आपण अत्यंत भक्तिभावानं परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पूर्ण समर्पणानं आणि पूर्ण चांगल्या भावानं श्रद्धेनं करतोय असं म्हणून जे जे वाटतं त्या सगळ्यामधलं सत्य अत्यंत परखडपणानं मोकळेपणानं आणि स्पष्टपणानं सांगणारा कबीर हा माणूस आहे. कबीर हा महान संत आहे. इतकंच नाही तर कबीर हा स्वतःचा मस्तीमध्ये मग्न असलेला अत्यंत अहंकारी माणूस आहे. कारण त्यालाच असं वाटतं की परमेश्वराच्या रूपाचा खरा साक्षात्कार मला आणि माझ्या गुरुला झालेला आहे. सहज मला एक गोष्ट आठवली. कबीर तिथे बसलेला असताना बादशाची स्वारी मोठ्या त्यांच्या थाटामाटासह त्या कबीराच्या शेले विणण्याच्या दुकानावरून गेली. सगळे लोक आजूबाजूला उभे राहिले. बादशानं नमस्कार केला. कबीर ईश्वर चिंतनात मग्न असल्यामुळे तो त्याचं काम करत होता. कालांतरानं कुणीतरी बादशाच्या निदर्शनास आणून दिलं की अरे एवढा मोठा बादशाह तू कबीराच्या दुकानावरनं जातोस, सगळ्या गावातले लोक तुझ्या स्वागताला उभे राहतात आणि हा कबीर एक साधा संत फाटका माणूस हा तर तुझ्याकडे लक्षही देत नाही. बादशाच्याही लक्षात आलं की हे काहीतरी गंभीर घटना आहे. बादशाने ताबडतोब कबीराला बोलवलं आणि साधा प्रश्न विचारला की तू महान संत आहेस, सगळं बरोबर आहे, पण अरे एवढे माझे शहाजहाने वाचतायत, नगारे वाचतायत, बादशाह अख्ख्या हिंदुस्थानचा त्याची स्वारी तुझ्या दुकानावरून जातीये, तुझं माझ्याकडे लक्षही कसं नाही गेलं. कबीर हा इतका परखड माणूस आहे. त्याने अतिशय सोपं उत्तर दिलं. तो म्हणला मी कशाला लक्ष देऊ, तू बादशाह असशील तर ह्या पृथ्वीवरचा आहेस, प्रत्यक्षामध्ये तू नमाज पढायला चाललायस म्हणजे तूही परमेश्वराकडे भीक मागायला चाललायस. मी माझ्या याच्यावरतीही परमेश्वराकडे भीकच मागतोय. आपल्या दोघांनाही जर भीकच मागायची आहे तर तू माझ्यापेक्षा मोठा भिकारी, म्हणून मी परमेश्वराचं काम सोडून तुझ्या भिकेकडे कशाला लक्ष देऊ. इतका परखड बोलणारा कबीर आहे. म्हणूनच मी शेवटी खास या कार्यक्रमासाठी कबीराच्या भजनाची निवड केली. कारण आपल्या सगळ्यांना आज असा अभिमान आहे, गर्व आहे की आपण अत्यंत धार्मिक आहोत. आपण हिंदू धर्माचं पालन करतो, आपण सनातन वैदिक धर्माचं पालन करतो, आपण मोठं रामाचं मंदिर बांधलं. इतर धर्मीय लोक रस्त्यावरती नमाज पढतात, बांग देतात, अजान म्हणतात, त्याला तोड म्हणून आपण महाआरती म्हणलं पाहिजे आणि अशी आपण स्पर्धा केली म्हणजे आपला परमेश्वर नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल. जर बांगेचा आवाज 40 डेसिमल असला तर आपल्या महाआरतीचा आवाज 80 डेसिमल गेला पाहिजे. जर 2000 लोक रस्त्यावरती येऊन बांग देतील तर आपण 5000 लोकांनी जमा होऊन महाआरती म्हणली पाहिजे, म्हणजे आपला परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होईल. अशी जी आपली आजच्या सगळ्या तरुणांची समजूत आहे, धारणा आहे आणि त्या दृष्टीनं आपण जे सगळे कामाला लागलेलो आहोत त्याच्यामधलं सत्य समजावं म्हणून मुद्दामून ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघासाठी हे पद निवडायला मी सांगितलं. याचं कारण आपण आपला प्रयत्न करत राहायचा. सध्याची परिस्थिती अशी आहे की हे सगळं धार्मिक कृत्याच्या नावाखाली चाललेली गोष्ट करणारी नातवंड हे आपण जे सांगू ते सांगून आपलं ऐकतीलच याची खात्री नाही. पण निदान त्यांच्या मागे जाऊन आपण जे परमेश्वराच्या मार्गावरती चाललेलो आहोत ते आपणही बिघडू नये म्हणून आपल्याला कळावं यासाठी कबीराच्या भजनाची निवड केलेली आहे. अतिशय चांगलं म्हणतोय तो, कर गुजरान गरीबी में साधु भाई, कर गुजरान गरीबी में साधु भाई, मगरूरी क्यों करता. कर गुजरान गरीबी में साधु भाई, मगरूरी क्यों करता. कर गुजरान गरीबी में साधु भाई, मगरूरी क्यों
उपज धरले यांच्या माशा करुणरान गरिबी साधुबाई मजुरी करता करुणरान गरिबी साधुबाई मजुरी करता मुल्ला होकर बांका है क्या तेरा साहेब बहरा है रे भाई हाँ मुल्ला होकर मुल्ला होकर बांका रे क्या तेरा साहेब बहरा है रे भाई चिट्ठे पाव में मांझे सोता चिट्ठे पाव में मांझे सोता करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता धरती आकाश गुफा के अंदर पुरुष एक वहाँ रहता है भाई धरती आकाश धरती आकाश गुफा के अंदर पुरुष एक वहाँ रहता है रे हंसना पाव रूप नहीं देखा नंगा हो हंसना पाव रूप नहीं देखा नंगा हो करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता जो तेरे घट में जो मेरे घट में सबके घट में है रे भाई जो तेरे घट में जो मेरे घट में सबके घट में है रे भाई कबीर सुनो पैसा को हर जैसे कबीर सुनो पैसा को हर जैसे करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता करुणरान गरिबी में साधुबाई मजुरी क्यों करता मनापासून धन्यवाद. बरेच काही प्रयोगही करून बघितले याच्यात. तुम्हाला कसे वाटले ते मला